ब्रेनंतर आपलं स्वागत। आता एक मोठी बातमी आहे, कोकण पदवीधर साठी निरंजन डावखरे यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे। महायुतीच्या ताकदीच्या जोरावर हॅट्रिक करण्याचं डावखरेंनी म्हटलंय। कोकण पदवीधर मध्ये ही महायुतीच बाजी मारणार असं डावखरेंनी म्हटलंय। महायुतीचा कार्यकर्ता हीच आमची स्ट्रॅटर्जी आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरले आहेत। महायुतीच्या ताकदीच्या जोरावर मी विजयाची हॅट्रिक करेन। राजसाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिल्याने त्यांचे मनापासून आभार देखील त्यांनी मानले। महायुतीच्या माध्यमाने पुन्हा एकदा मला या मतदारसंघामध्ये लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी फुले दिले। या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभे राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे। मुंबईतील वांद्रे भागातील होर्डिंग्ज विरोधात तक्रार दाखल करण्यात